वळूयात कल्याणकडे. स्वातंत्र्य दिनी कल्याणमध्ये मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मांस विक्री विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय. दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील विधानसभा संघटक रुपेश भोईर यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाकरे गटाच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मांस विक्रीवर बंदी घातली आहे आणि या बंदी विरोधात आता जे काही राजकीय पक्ष आणि जे काही संघटक आक्रमक झाले आहेत. आता आपण पाहू शकता कशा प्रकारे काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिका मुख्यालयाच्या काही अंतरावर या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या हातात कोंबड्या आहेत. आणि सरकार आणि महापालिका विरोधात त्यांची घोषणाबाजी सुरू आहे. सध्या आपण पाहू शकतो कशा प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड केली होती. सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. काही वेळापूर्वी हिंदू खाटीक जे संघटना आहे त्याचे जे पदाधिकारी आहे ते हातात कोंबड्या आणि हातात तिरंगा घेऊन आले होते. त्यांनी आंदोलन केलं. त्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या कल्याण काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे हातात बॅनर आणि कोंबड्या घेऊन आले आहेत. त्यांच्या सध्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी, कल्याण.